सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. आयुष्याचे 5 नियम. 1. स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका. 2. जास्त विचार करणं बंद करा. 3. भूतकाळातल्या नको त्या गोष्टींचा विचार करणं टाळा. 4. दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात त्याचा विचार करू नका. आणि 5. सतत आनंदी राहा. हॅलो, गुड मॉर्निंग. मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यायी मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आता वाजलेले आहेत 4:15 आणि माझे आंघोळ वगैरे झालेले आहे. आज जरा थोडं लवकर उठले होते आणि आता बाकीची जी काय कामं, झाडू वगैरे असतं, फरशी पुसणं असतं किंवा मग उंबरठा लेपन असतं ते पण आता करून घेणार आहे मी. चहा वगैरे पिऊन झाला आहे माझा. आता पुढची कामं करून घेते. तुम्हाला दिवसभराचं माझं काय रुटीन असेल ते तुम्हाला दिसेल, तर दिवसभर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर चला मग आपण पुढच्या कामाला लागूया. तर आज आहे गुरुवार आणि दर गुरुवारी हे असंच रुटीन असतं माझं, म्हणून म्हटलं की चला तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणून मग मी आज माझं गुरुवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे. कारण गुरुवारी मी थोडंसं लवकर थोडं म्हणजे खूपच लवकर उठते. 3:30 वाजता उठते पहाटेचे आणि आंघोळ वगैरे करून 4पर्यंत माझं सगळं जी बाथरूमची कामे आहेत ती सगळी आवरतात. आणि 4 नंतर मग मी आंघोळ केल्यावरती मग बाहेरचं झाडू मारायला जाते. कारण ही रोजचीच सवय लागलेली आहे. उशिरा उठू किंवा लवकर उठो तरी पण मला ही रोजची कामं करावीच लागतात. आणि ही बाहेर थोडंसं अंगण आहे, त्याच्यामुळे अंगण म्हणता येणार नाही, थोडंसं पुढे पॅसेज आहे. तर थोडंसं म्हणता येणार नाही, खूप मोठा पॅसेज आहे. तर तो पॅसेज पण मी रोजच्या रोज झाडते. म्हणजे माझ्या दारापुढे जेवढं आहे ना तेवढं मी रोज डेली झाडू मारत असते. आणि हे रोजचंच रुटीन आहे माझं. झाडू मारल्याशिवाय मला करमतच नाही आणि दिवस पण छान जात नाही. ही कामं सकाळची केल्याशिवाय चांगलं पण वाटत नाही. एक एनर्जी येते आणि छान वाटतं. सकाळी सकाळी असं झाडू वगैरे मारल्यानंतर लक्ष्मी पण राहते असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी ही कामं माझी चालू असतात. त्याच्यानंतर आता मी जे उंबरठा लेपन करायचं आहे ना त्याच्यासाठी कालच्याला मी उंबऱ्यावरती हळदीचं लेपन केलं होतं. तसं मी दररोजच करते, पण गुरुवारचं आवर्जूनच करते कारण गुरुवारी मला पूजा वगैरे करायची असते. त्याच्यामुळे मग गुरुवारी उंबरठ्यावर हळदी लेपन करायचं असतं, म्हणून मग मी उंबरठा पुसून घेते. कधीकधी पाण्याने सुद्धा धुवून घेते, पण जास्तीत जास्त करून धुवून घेतल्यानंतर पाणी कुठे जायचं, दुसऱ्याच्या दारात पाणी जाऊ नये म्हणून असं कापडाने मला पुसून घ्यावं लागतं. तर आज मी नवीन ड्रेस घातलेला आहे आणि हा ड्रेस मला माझ्या मम्मीने शिवून दिलेला आहे. ही माझी साखरपुड्याची साडी होती आणि त्या साडीचा मी ड्रेस शिवलेला आहे. तर खूप म्हणजे खूपच जड साडी होती आणि ती घालणंच होत नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आपण एक वन पीसच शिवून घेऊया, फ्रॉक टाईप. तर हा मम्मीने शिवलेला आहे. खूप छान शिवते ती वन पीस, लहान मुलींचे, मोठ्या मुलींचे खूप सुंदर शिवते. तर तिने शिवून दिलेला आहे. तर आता ही तुमच्याशी बोलता बोलता बाहेरची फरशी पण पुसून घेतलेली आहे मी. हे असं माझं रोजचं रुटीन असतं. आणि बाहेर तुम्हाला कुंड्यांमध्ये झाडं वगैरे पण दिसत असतील, तर त्यांना पण रोजच्या रोज पाणी घातलं जातं. फक्त जी जास्त 3 दिवसाच्या फरकावरची पाणी घालण्याची झाडं आहेत त्याला 3-3 दिवसांनी पाणी घालते आणि बाकीच्यांना रोज घालते. तर हे असं फरशी वगैरे माझं पुसून झालं आहे आणि त्याच्यानंतर आता मी हळदीचं लेपन करून घेणार आहे. कारण आज गुरुवार असल्यामुळे मला पूजेच्या अगोदर हळदीचं लेपन करावंच लागतं. कारण 4च्या नंतर मला पूजा करायला बसायचं असतं आणि पूजेच्या अगोदर हे हळदीचं लेपन वगैरे झालं पाहिजे. तर हे लेपन कसं करते मी हे पण मी तुम्हाला सांगते. हळदीचं लेपन करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये घेतलेले आहे हळद, थोडीशी चंदन पावडर घेतलेली आहे, थोडंसं गोमूत्र त्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यामध्ये रोज वॉटर पण टाकलेलं आहे आणि खडा मीठ किंवा मग साधं मीठ जरी वापरलं तरीसुद्धा चालतं. तर अशा 5 वस्तू मी इथे वापरलेल्या आहेत. आणि हवं तर तुम्ही कापूरसुद्धा टाकू शकता, पण मी इथं कापूर नाही टाकलेला कारण कापूर डिफ्युजरमध्ये मी कापूर रोजच जाळते, त्याच्यामुळे मग मी इथं कापूर वापरत नाही. तर असं मी हातानेच उंबरठ्याचं लेपन करून घेते. माझा उंबरठा लाकडाचा नाही आहे. आपण किचन कडाप्पे कसे असतात तशा प्रकारे माझा उंबरठा आहे. मला लाकडाचा उंबरठा बसवून घ्यायचा आहे, पण हाही मला खूप आवडतो, त्याच्यामुळे मग हाच ठेवलेला आहे. तर हळदीचं लेपन मी करून घेतलेलं आहे आणि हळदीचं लेपन सुकायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळे मी काय करते, फरशी असल्यामुळे ते लवकर सुकत नाही, त्यामुळे जास्त दाट लावत नाही मी, फक्त थोडंसं हलकंसंच लावून घेते. पण लावलं गेलं पाहिजे आणि दर गुरुवारी मी हे लेपन करते म्हणजे करतेच आणि करायलाच हवं. कारण शुभ वार असतो आणि शुभ दिवस असतो आणि माझा दिवस पण त्या दिवशीचा खरंच खूप छान जातो.
त्याच्यामुळे मग मी असं हळदीचं लेपन करत असते. तर कोण कोण हळदीचं लेपन करतं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि खरंच खूप चांगलं असतं आपल्या घरासाठी. मी पहिलं करत नव्हते, पण आता ह्या सगळ्या गोष्टी मी करते आणि मानते सुद्धा मी सगळ्या गोष्टी. म्हणजे पहिलं मानत होते पण जास्त करत नव्हते, करत होते पण इतकं जास्त करत नव्हते, पण आता डेली करते मी. कारण मला त्यामागचं शास्त्र माहिती झालेलं आहे आणि त्याचे फायदे काय असतात हे सुद्धा माहिती झालेलं आहे. त्याच्यामुळे तेव्हापासून हे रोजच असतं. आणि दारात रांगोळी काढल्याशिवाय अजिबात करमत नाही. दारात जर आपल्या रांगोळी असेल दरवाजामध्ये, तर जी कोणती निगेटिव्ह शक्ती असते किंवा निगेटिव्ह एनर्जी असते ना, ती आतमध्ये अजिबातसुद्धा प्रवेश करत नाही असं मला तरी वाटतं. कारण मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं. आणि पुस्तकेसुद्धा मी भरपूर सारी वाचत असते. जेव्हा मला वेळ मिळतो ना त्यावेळेस वाचते. छान वाटतं, तर त्यामधून आपल्याला माहितीसुद्धा मिळते आणि छान ज्ञान पण होतं. त्याच्यामुळे आता मी आज खूप गडबड होती कारण मला पूजेला बसायचं होतं. त्याच्यामुळे मग म्हटलं की थोडीशीच रांगोळी काढून घ्यावी. तर मी छोटीशी अशी रांगोळी काढून घेते. छोटी असो मोठी असो रांगोळी दारामध्ये असावीच आणि छान वाटतं. तर एरवी मी छोटीच काढते, पण सणवार असेल ना तर खूप छान आणि मोठी काढते. तर एखाद्या दिवशी मी रांगोळीचा व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. खूप छान छान रांगोळ्या येतात मला. वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढते. तर थंडी पण वाजत होती कारण अजून थंडीसुद्धा आहे आणि पहाटेचं उठल्यामुळे जरासं अजूनच थंडी होती, तर थंड वाजत होतं मला. आणि आता तुम्ही पाहू शकता इथं रांगोळी किती छान काढून घेतलेली आहे मी. आणि तोपर्यंत ही सगळी फरशी पुसलेली सुद्धा सुकते. आणि इकडं टी व्हीला सुद्धा मी काही मंत्र लावलेले असतात किंवा जप लावलेला असतो. पहाटेच्या वेळी छान वाटतं. पहाटेच्या वेळेचं वातावरण पण खूप छान असतं आणि छान वाटतं. जेव्हा आपण डोअर ओपन करतो त्यावेळेस निगेटिव्ह शक्ती जी असते ना ती सगळी निघून गेलेली असते. ही जर कामं आपण सगळी करून घेतली तर निगेटिव्ह शक्ती अजिबातसुद्धा राहत नाही असं मला वाटतं. सगळं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं आणि छान वाटतं. तर ही काय अशी कामं मी दररोजची करून घेते. आणि आज मला दत्तभक्ती करायची होती आणि त्याच्यासाठी अभिषेक पण गुरुवारचा मी घालते. अभिषेक घालायचा म्हटलं की खूप वेळ जातो. त्याच्यामुळे मला ही अगोदर सगळी कामं जी आहेत ती करावी लागतात. कारण पहाटेच्या वेळेलाच देव आपल्या घरामध्ये येत असतात व स्पेशली गुरुवारच्या दिवशी. त्यामुळे मग मी हे सगळं करून घेते. तर आता रांगोळी पण छान अशी काढून घेतलेली आहे मी. आणि तुम्ही पाहू शकता किती छान वाटते दारामध्ये, प्रसन्न वाटतं अशी रांगोळी वगैरे काढली तर. आणि तुम्ही पाहू शकता टी व्हीला सुद्धा ना दत्तांची गाणी किंवा दत्तांचं मंत्र श्लोक चालू आहे. तर आता मी झाडू मारते आणि सगळीकडून झाडू मारून झाल्यानंतर हॉलमध्ये मी झाडू मारायला आलेले आहे. हॉलमध्ये सुद्धा मी झाडू मारते त्याच्या अगोदर. आणि त्यानंतर घरामध्ये सगळं पूर्ण मी झाडू मारून घेते सकाळच्या वेळेला. कारण पूजा करायच्या अगोदर हे सगळी कामं आपली आवरली पाहिजेत. झाडू असू द्या किंवा फरशी पुसणं असू द्या, ही सगळी कामं आपण केली पाहिजे. तेव्हा कुठे छान वाटतं आपल्याला भक्ती करायला किंवा मग अभिषेक घालायला छान वाटतं. तर आता सगळं झाडू वगैरे मी मारून घेते आणि चांगलं वाटतं घरामध्ये. सकाळी जर लवकर आपण उठत असेल ना तर एक आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पण येते, काम करायला उत्साह येतो आणि आपला दिवससुद्धा ना खूप छान जातो असं मला वाटतं. खूप छान वाटतं सकाळी सकाळी असं लवकर जर उठल ना आपण. ज्या दिवशी लवकर उठतो ना त्या दिवशी तुम्ही नक्की असं अनुभवा की ज्या दिवशी आपण लवकर उठतो ना त्या दिवशी आपलं वातावरण पण घरातलं छान असतं आणि आपला दिवस पण खूप छान जात असतो. त्यामुळे मी ना लवकर उठते, जास्त उशीर नाही करत. लवकरच उठते, भलेही जास्त काम नसलं तरीसुद्धा चालते. बाकीचं जेवढा वेळ राहतो तेवढ्या वेळात मी एडिटिंग करत बसते आणि मला खूप सारा वेळ एडिटिंगला मग मिळतो लवकर जर मी उठले तर. आणि जर उशिरा उठले ना तर काहीच वेळ मिळत नाही. पूर्ण दिवस कामामध्ये जातो, पूर्ण आळसल्यासारखं होतं आणि असं एनर्जी लो झाल्यासारखं वाटतं, एनर्जीच येत नाही. त्याच्यामुळे मग मी असं लवकर उठून सगळी जी काही कामं असतात ना ती सगळी कामं मी करून घेते. आणि अजून हॉलमध्ये ना मी काहीच कामं केलेली नाही आहेत. कलर पण मी वेगळा असा द्यायचा आहे मला, तो पण दिलेला नाही आहे. काही फर्निचर वगैरे आम्ही बनवलेलं नाही आहे. हे सगळं करून घ्यायचं आहे. पण जर तुमची साथ असेल ना तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. तुम्ही जर माझे डेली व्हिडिओ बघितले, शेअर केले तर आपण खूप सारे प्रमाणामध्ये पुढे जाऊ शकतो आणि एक मराठी मुलगीसुद्धा पुढे जाऊ शकते. त्यामुळे तुमची साथ मला पाहिजे आणि तुम्ही जर साथ दिली तर आपण खूप साऱ्या गोष्टी साध्य करू शकतो. तर अशीच साथ तुमची कायम राहू द्या. तुम्ही साथ देत आलेला आहात आत्तापर्यंत आणि इथून पुढे पण तुमची साथ अशीच राहू द्या. तर झाडू वगैरे मारून घेतलेला आहे मी आणि हे असंच रुटीन असतं माझं सकाळ सकाळ. तर आत्ताच माझं बाहेरचं झाडू वगैरे झालं, रांगोळी काढून झाली, उंबरठा लेपन पण झालं. आणि आता किती वाजले ते मी तुम्हाला दाखवते.
तर आता वाजलेले आहेत 4:45 आणि माझी सगळी कामं आवरली. तर आज माझी देवपूजा पण खूप लवकर झालेली आहे आणि आज आहे गुरुवार आणि आज आहे मला दत्ताची भक्ती पण करायची आणि काय बोलतात अभिषेक पण करायचा आहे. त्याच्यासाठी मी देवपूजा लवकर करून घेतलेली आहे आणि किती छान आणि प्रसन्न वाटते सकाळच्या वेळेला असं. तर माझं हे छोटूसं नाजूकसं मंदिर आहे आणि मी हे असं ठेवलेलं आहे. जेवढे माझ्याकडे देव आहेत तेवढ्यांची पूजा मी दररोज करते आणि मला छान वाटतं. तर आता माझा दत्त महाराजांचा अभिषेक आणि भक्ती करून झाल्यानंतर आता मी स्वयंपाकाची तयारी करते आहे. कारण परीला स्कूलमध्ये पाठवायचं होतं आणि स्कूलमध्ये जायचं म्हटलं की तिला टिफिन पाहिजे आणि बाकी आम्हालासुद्धा नाश्ता करायला लागतो सकाळच्या वेळेला आणि मी सकाळचा नाश्ता अजिबातसुद्धा स्किप करत नाही. सकाळी सकाळी नाश्तासुद्धा करते कारण सकाळी नाश्ता केला ना की खूप छान वाटतं. जास्त नाही पण अर्धी चपाती तरी नाश्ता केला ना की बरं वाटतं. ते सवय लागलेले आहे त्याच्यामुळे आपली एनर्जी पण टिकून राहते आणि चांगलं वाटतं दिवसभरासाठी. म्हणून मग सकाळी सकाळी असा नाश्ता मी करत असते. त्यासाठी मी आता चपातीचं पीठ मळायला घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त करून आहे ना सकाळी सकाळी मी वेगळा नाश्ता करत बसत नाही. पोहे, उपीट किंवा इडली वगैरे हे असलं अजिबात करत नाही कारण ते खूप डबल डबल कुटाणा होतो आणि डब्यालासुद्धा उशीर होतो आणि बाकीचं सगळं आवरायचं असतं त्यावेळेससुद्धा उशीर होतो. त्याच्यामुळे मी शक्यतो सकाळी सकाळी भाजी चपाती करण्यावरच भर देत असते. भाजी चपातीने दम पण राहतो आणि डबल डबल काम पण पडत नाही आणि आपल्याला बाकीची जी काही कामं करायची असतात किंवा व्हिडिओ एडिटिंग किंवा शॉर्ट व्हिडिओ हे सगळं करायला आपल्याला वेळसुद्धा मिळतो. म्हणून मग मी सकाळी सकाळी जसं भाजी चपाती असेल किंवा डाळ भात असेल ना ते सकाळी सकाळी मी करून घेते. डाळ भात जास्तीत जास्त करून नाही खात, फक्त डाळ बनवली जाते, भात नाही जास्त खात आम्ही. आणि त्या चपाती मात्र डेलीची असते सकाळच्या वेळेला. संध्याकाळच्या वेळेला भाकरी असतात. भाकरी आम्ही बाजरीची खातो. ज्वारीची कधीमध्ये असते. जास्त मला ज्वारीची नाही आवडत. ज्वारीची शरीरासाठी चांगली आहे पण नाही खात आम्ही. बाजरीचीच खातो. बाजरीची खूप टेस्टी लागते भाकरी आणि छान वाटतं. तर बाहेर मी बघते कारण बाहेर अजूनही अंधारच होता. एवढं 6 वाजत आले तरीसुद्धा ना अंधारच होता. तर जास्त इतकं कोणी उठलेलं नव्हतं. फक्त जे कंपनीमध्ये जाणाऱ्या असतील किंवा कामाला जाणाऱ्या असतील किंवा बाहेर चालायला जाणाऱ्या असतील ना तेवढ्यांचीच फक्त थोडीफार गर्दी होती. जास्त कोणी उठलेलं अजून नव्हतं. कारण मी खूप लवकर उठलेली आज आणि छान वाटतं लवकर उठल्यानंतर सगळी कामं पण पटापट आवरलं जातात आणि आपला दिवस पण खूप छान जातो. जास्त कंटाळल्यासारखं सुद्धा होत नाही. एनर्जी आपली लेवलमध्येच राहते म्हणजे छान राहते एनर्जी आणि छान वाटतं दिवसभर. त्याच्यामुळे असं मी लवकर उठत असते. तर आता नवीन ड्रेस घातल्यामुळे हात कुठे पुसायचा. मला एक खूप खराब सवय आहे की ओला जरी हात असला तरी मी ड्रेसलाच पुसते. ॲप्रॉन अजून घेतलेलं नाही आहे मी. घेतलं होतं एकदा, ते खराब झालं. परत पुन्हा काही घेतलंच नाही मी. तर मला खूप थंडी वाजत होती त्याच्यामुळे मी हे श्रग आणलेलं होतं कोल्हापूरवरून. तर मी कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तेच हे श्रग आहे. तर कसं वाटते मला नक्की सांगा. तर अधूनमधून मी असं पाणी पण पित असते कारण सकाळी सकाळी मला गरम पाणी पिण्याची सवयसुद्धा आहे आणि छान वाटतं गरम पाणी पिल्यानंतर. ती सवय लागलेली आहे. जेव्हा मी जास्तच डाएट करत होते ना त्यावेळेस मी खूप पाणी गरम पियायचे. तर तीच सवय आहे मला. त्यामुळे मी असं पाणीमध्ये आधी पीत राहते आणि शरीर पण आपलं हायड्रेट राहतं, चांगलं राहतं आणि एनर्जी मिळते. कारण आपल्या पोटामध्ये ना अग्निप्रदीप्त झालेला असतो. त्याच्यामुळे आपण काहीतरी थोडंफार खाल्लं तरी पाहिजे, नाही तर पाणी तरी सारखं पिलं पाहिजे आपण 10-15 मिनिटाला. म्हणून असं माझं सारखं चालू असतं. तर आज काय बनवायचं, काय बनवायचं म्हणून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. मी आज घेवड्याची भाजी बनवणार आहे आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे दत्त महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडते. त्याच्यामुळे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत त्यांना खरंच खूप आवडते ही घेवड्याची भाजी. त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण नैवेद्यासाठी सुद्धा होईल आणि आपल्याला सुद्धा होईल आणि परीला सुद्धा खायला होईल. त्यासाठी मग मी आज घेवड्याची भाजी बनवते आहे. घेवड्याची भाजी मला प्रचंड आवडते, खूप टेस्टी लागते. पाणी अजिबात वापरायचं नाही, फक्त तेलामध्येच ही भाजी शिजवून घ्यायची. एकदम कमी आणि लो गॅसवरती खूप छान आणि टेस्टी लागते. त्यासाठी मी काय काय घेतलं आहे भाजी करण्यासाठी हे पण मी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी कांदा घेतलेला आहे, मोठा कांदा घेतला आहे, भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर असली तर ॲड करा, नसली तर काहीही हरकत नाही. कोथिंबीरीची गरजच नाही आहे घेवड्याच्या भाजीला. कांदा, टोमॅटो, शेंगदाण्याचा कूट असं जरी तुम्ही वापरलं ना तरीसुद्धा भाजी खूप टेस्टी होते आणि छान होते. तर आता मी फ्रीजमधून
टोमॅटो पण घेते आहे. थोडासा टोमॅटो रात्रीचा शिल्लक होता थोडा, मग तोच म्हटलं की आपण ॲड करून टाकूया, म्हणून मग मी टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. टोमॅटो नाही टाकला तरीसुद्धा चालतो, पण मला आवडतो प्रत्येक भाजीमध्ये. जेव्हा आपण वरण बनवतो ना त्यामध्ये सुद्धा मला टोमॅटो प्रचंड आवडतो, छान लागतो टोमॅटो. आणि मी असाही टोमॅटो खायला तसाही घेते आणि चांगला लागतो म्हणून. तर आता मी एक कढई तापायला ठेवलेले आहे, कारण मला भाजी फोडणीला घालायची आहे. त्यासाठी मी इथं शेंगदाणे आधी भाजून घेते. शक्यतो शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला असतो, पण आज काय झाले शेंगदाण्याचा कूट संपला होता आणि म्हटलं चला आता थोडे भाजण्याऐवजी आपण सगळे शेंगदाणे भाजून घेऊया, म्हणजे कूट पण करून ठेवला जाईल आणि बाकीचं थोडंफार जे काही राहिलं असेल ते वेगळ्या भाजीला पण ठेवता येईल. म्हणून असं मग मी पूर्ण शेंगदाणे आता मी भाजून घेते. जेवढं बर्नीमध्ये मी काढून ठेवलेलं होते तेवढंच भाजून घेणार आहे. डब्यामधलं मी नाही एकदम भाजून ठेवत, कधी कधी ठेवते, चांगलं पण राहतात त्याच्यामुळे. तर आता मी शेंगदाणे छान असं भाजून घेते आहे आणि मी स्माईल करते तुमच्याकडे बघून, कारण तुम्ही माझा व्हिडिओ आत्तापर्यंत बघताय. आत्तापर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आय होप अशी आशा करते मी. तर आता फ्रीजमध्ये अजून काय भाजीला टाकायचं हे बघत होते मी, आणि माझा मसाला पण संपलेला आहे, घरगुती मसाला. तर तो पण मला करायचा आहे, कधी करते काय माहिती, नुसतं करायचं म्हणते पण करणंच होईना झाले. बाकीची भरपूर कामं, हेल्थ पण साथ देत नाही आहे, काम पण भरपूर आहे आणि खूप हेक्टिक झालेलं आहे. त्याच्यामुळे ना असं सगळंच लेट लेट होत चाललेलं आहे. उन्हाळा अजून कडक यायचा आहे, पण तरी पण म्हटलं की आपण मसाला करून ठेवला म्हणजे कसं वर्षभर टेन्शन नसतं आणि बाकीचे कोणतेही मसाले नाही वापरले ना तरीसुद्धा चालतं, कारण घरचा मसाला असतो ना तो आपण खूप छान प्रकारे सगळे मसाले टाकून आपण बनवलेला असतो, त्यामुळे तो खूप टेस्टी असतो. तर आता शेंगदाणे मी छानपैकी असे खरपूस भाजून घेते आहे, कारण शेंगदाणे जर अर्धवट कच्चे भाजले ना तर त्यांना भुरा वगैरे लागतो आणि मग शेंगदाणे चांगले भाजले नाही गेले तर मग चांगले पण लागत नाही आणि भाजी पण वेगळीच चव देते. त्याच्यामुळे मी असं शेंगदाणे ना कधीही भाजताना एकदम स्लो गॅसवरती आणि सतत हलवत राहिलं ना की खूप छान शेंगदाणे असे भाजले जातात. तर शेंगदाणे मी जवळजवळ 5 ते 7 मिनिटं छान असे भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा त्या कढईमध्ये मी घातलेला आहे, कारण मला घेवड्याची भाजी करायची होती. परीलासुद्धा घेवड्याची भाजी प्रचंड आवडते, तिला सगळ्याच भाज्या आवडतात, पण जास्त करून कारलं, शिमला मिरची आणि अजून अजून एक भाजी आहे, तर ती एक भाजी आवडत नाही तिला. तर मी काय करते, कधी पावभाजी बनवते ना त्यामध्येच मी टाकत असते शिमला मिरची. आणि कारलं काय करते, एकदम कडक चकल्या करून दिल्या ना की तिला खूप आवडते. कारल्याची रेसिपी म्हणजे कारल्याच्या चकल्यांची रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे. जर कोणाला कारल्याच्या चकल्यांची रेसिपी बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. खूप छान कारल्याच्या चकत्यांची रेसिपी आहे. आणि भरलं कारलंसुद्धा रेसिपी मी लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी. भरल्या कारल्याची रेसिपीसुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे मी बनवून ठेवलेले आहे ती रेसिपी, पण फक्त अपलोड करायची बाकी आहे. तर ती पण मी अपलोड लवकरच करेल, कारण गॅलरीमध्ये ना भरपूर सारे व्हिडिओ आहेत आणि गॅलरी अशी हँग झालेली आहे, नुसते व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. कारण मी काय करते, जेवढा वेळ मोकळा मिळतो ना तेवढ्या वेळात मग मी व्हिडिओ बनवून घेत असते, कारण कधी कधी काय होतं ना आपली तब्येत कधी साथ देत नाही किंवा मग कुठे बाहेर जायचं असेल, कधी व्हिडिओ बनवण्याचा मूड नसेल, तर असं व्हिडिओचा स्टॉक जर असेल ना तर उपयोगी पडतो, म्हणून मग मी असंच करते. तर कांदा छान फ्राय करून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन, त्यामध्ये हळद घातलेले आहे, थोडंसं जिरी मोहरी पण टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता मी जी घेवड्याची शेंग आहे ती छान अशी धुवून घेतलेली आहे आणि आता ती मी कांद्यामध्ये एकत्र करायला टाकते, कारण फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला ही सगळी शेंग. आणि मी अजिबातसुद्धा पाणी टाकत नाही त्यामध्ये, फक्त तेलामध्ये ही शेंग फ्राय करून घेते. तेलामध्ये जर अशी शेंग केली ना तर खरंच खूप छान लागते आणि टेस्टी लागते. जास्तीत जास्त करून आहे ना मी शेंग तेलामध्येच शिजवून घेते, नाहीतर मग मी पातळ भाजी असते ना ती पण मला प्रचंड आवडते. पातळ भाजी तर खूप छान होते ह्याची, खूप छान आणि टेस्टी लागते. पण लहान मुलांचं कसं असतं ना, पातळ भाजी जास्त खात नाही, त्याच्यामुळे मग मला अशी सुकी भाजी करावी लागते. मीठ टाकून घेतले आता मी, जवळजवळ अर्धा ते पाऊण चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर आहे ना भाजी पटकन शिजली जाते आणि ही घेवड्याची भाजी ना एकदम कोवळी होती. आणि मी ज्या ताईंकडे भाजी घेते ना, दुसरीकडे मी कुठेच जात नाही, मी त्यांच्याकडेच भाजी घेते, कंटिन्यू त्यांच्याकडूनच भाजी घेऊन येत असते. खूप छान आणि रिजनेबल रेटमध्ये मला देतात आणि मी जवळजवळ आता वर्ष होत आलं तिथूनच भाजी आणते, जसं मला माहिती झालेलं आहे. गावामध्ये मंगळवार आणि शुक्रवार बाजार भरतो, पण मी कधी बाजारामध्ये जात नाही, कधीतरीच जाते मूड आलं तर, नाहीतर नाही जात. तर आता तुम्ही पाहू शकताय अजूनसुद्धा उजेडलेलं जास्त नाही आहे, अजूनसुद्धा थोडा थोडा अंधारच आहे आणि तरी पण 6:30 वाजले तरी पण अंधार आहे.
कोणीही अजून उठलेलं नाही आहे इतकं जास्त, नाहीच शक्यतो उठलेलं, इतक्या लवकर कोणी उठत नाही. तुम्ही पाहू शकता सकाळचं किती छान वातावरण आहे इकडं. आणि इकडे कसे सप्त रंग पसरलेले आहेत. असं सकाळी सकाळी छान वाटतं लवकर उठलं की. आणि वातावरण पण खूप छान असतं, फ्रेश हवा असते. आणि फ्रेश हवा, सकाळची ताजी हवा आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगली असते. त्याच्यामुळे मी लवकर उठते. आणि बाकीची पण भरपूर सारी कामं असतात म्हणून पण लवकर उठते. तर आता कपडे पण मी मशीनमध्ये धुवायला टाकते. गॅलरीमध्ये लाईट लावलेली नाही आहे मी. सगळ्यात कमी आकडा आहे हा 19. आणि 19वरती आता मी म्हणजे मिनिटं असतात, मिनिटांवरती मी मशीन लावलेली आहे. कपडे धुवून होतील लवकर. आज लवकर टाकलेले आहेत. म्हणजे रोज पण लवकरच असतात, कधी कधी हाताने पण धुते. आज थोडी जास्त कपडे, त्याच्यामुळे मग मशीनला टाकलेले आहेत. आणि अंथरुणसुद्धा मी काल धुवून टाकलं होतं, तर आज पण मला एक अंथरूण धुवून टाकायचं आहे. असं करून मला रोज सगळे अंथरुणं धुवून टाकायचे आहेत. कारण कसं आता उन्हाळ्यात थोडंसं धुतलं म्हणजे बरं पडतं आणि चांगले पण राहतात अंथरुणं. तर आता शेंगदाणे पण थंड झालेले आहेत, एकदमच मी भाजून ठेवलेत. आणि आता ह्याचा मिक्सरमध्ये कूट काढून ठेवणार आहे. थोडेसे ठेवणार बाजूला आणि थोड्याशाचा कूट करून ठेवणार, म्हणजे सुक्या भाजीला कूट वापरला जातो. तर आता घेवड्याची शेंग छान शिजली की नाही आपण पाहूया. घेवड्याची शेंग बनवताना बिलकुल पाणी त्यात वापरायचं नाही. अजून थोडीशी शिजायला बाकी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान दिसते भाजी. तर आता माझी घेवड्याची शेंग म्हणजे घेवड्याची भाजी तयार झालेली आहे आणि खूप छान स्मेल येत होता. तर आता मी टोपलं घेतलेलं आहे चपाती ठेवण्यासाठी. आज मी सगळ्या पूर्ण चपात्या लाटून घेणार आहे. जास्त पीठ मळलेलं आहे कारण घेवड्याची भाजी माझी खूप आवडीची आहे. आणि जेव्हा घेवड्याची भाजी असेल ना त्यावेळेस मी 2 वेळा जेवण करते, मला खूप आवडते त्याच्यामुळे. तर चपात्या इथे सगळ्या पूर्ण लाटून घेणार आहे मी.
चपाती भाजी पूर्ण बनवून झाल्यानंतर तुम्ही पाहिलेलंच आहे किचन कट्टा मी क्लिअर करून नंतर मग मी भांडी लावलेली आहेत आणि आता परीचा टिफिन भरायला घेतलेला आहे. तिला टिफिनला फक्त एकच चपाती हवी असते, पण 2:30 वाजेपर्यंत एक चपातीत का होणार आहे, त्याच्यामुळे मग मी पुन्हा अर्धी चपाती डब्यामध्ये टाकत असते. खरं तर तिने 2 चपात्या आता सध्या खाल्ल्या पाहिजे, पण ती खातच नाही, वापस परत घेऊन येते. तर आता घेवड्याची भाजी पण मी देते तिला. तर तिला प्रचंड आवडते घेवड्याची भाजी, सारखी कर म्हणते आणि त्याच्यामुळे घेवड्याची भाजी पण आज बनवलेली होती. ती खुश होती. पण तिला प्यायचं होतं पंचामृत आणि पंचामृत तिला खूप आवडतं आणि केळ म्हटलं की तिचं जीव की प्राण आहे. तिला केळ खूप आवडतं. कितीही केळी दिवसभरात द्या ती खातच राहील, कारण केळी तिचा असा पदार्थ म्हणजे असं फळ आहे की तिला खूप आवडतं सारखं केळी दिल्यानंतर. त्यामुळे पंचामृतात मी केळी वापरली होती. तर आज गुरुवार आणि आज अभिषेक घालायचं होतं म्हणून मग मी पंचामृत बनवलेलं. तर ते तिला प्यायचं होतं, तर मला लाडीगुडी लावत होती. मी हे पिली तर चालेल का मम्मी, मी पिऊ का सकाळी सकाळी. तर तिचं एक वेळा पिऊन झालं होतं. ती कशी हाय बाय करते मोबाईलमध्ये. तर पुन्हा म्हणली मी फुलपत्राभर एवढं पिणार आहे, मग जाणार आहे, मला चहा नको म्हणून, दूध नको म्हणून, मला पंचामृत प्यायचं. तर तिला मी म्हटलं प्यायचं आहे, पण शाळेमध्ये गेल्यावरती उलटी वगैरे करू नको, कारण कसं असतं पंचामृतात दही वगैरे वापरलेलं असते, त्याच्यामुळे भीती वाटते लहान मुलांनी शाळेत उलटी वगैरे केली तर. त्यामुळे तिला म्हटलं थोडंच पी, दुपारी आल्यानंतर पी. आणि हे चांगलं असतं पंचामृत पिलेलं, आपण घरातल्या सगळ्यांनी प्यायचं असतं. त्याच्यामुळे मग मी हे असं अभिषेक झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून ठेवते मी आणि सगळेजण थोडं थोडं पिलं ना तरीसुद्धा चालतं. तर ती आता काढून घेते आहे आणि तिचं फेवरेट आहे हे. त्याच्यामुळे तिला खीर, हे पंचामृत, दूध, केळ हे असं आणि किंवा केळाचं शिकरण जर असेल ना, तर बाकीचं जेवण काही जरी नसलं तरीसुद्धा तिला चालतं. इतकं तिला प्रचंड प्रमाणामध्ये केळाचं शिकरण आवडतं. तर मी काय करते, तिला जे आवडतं ना तेच पदार्थ जास्तीत जास्त बनवत असते. लहान मुलांना कसं असतं, मम्मीने जे बनवले ना आपल्या आवडीचं ते खूप आवडीने खातात आणि तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ना खरंच खूप वेगळा असतो. त्याच्यामुळे मग मी तिला असं वेगवेगळ्या प्रकारचं बनवून देत असते. तो भलेही आपल्याला थोडासा त्रास झाला तरी चालतो, पण मुलांना आपण असं वेगवेगळ्या प्रकारचं करून घातल्यानं आपल्याही मनाची समाधानी होते आणि त्यांनाही छान वाटतं. बाय बाय. बाय. तर आत्ताच परीला सोडून आले स्कूलमध्ये. तिला चालत चालत सोडवायला जावं लागतं, कारण इथं जवळच आहे, 5 मिनिट फक्त लागतात तिला स्कूलमध्ये सोडायला. स्कूल व्हॅन वगैरे मी काय लावलेली नाही आहे. आपला पण तेवढाच व्यायाम होतो आणि मुलांना पण छान वाटतं सकाळच्या वेळेला असं चालायला. व्हॅनमध्ये काय 5 मिनिटाचं अंतर येन जाण, त्याच्यासाठी व्हॅन कशाला म्हणून मग मी नाही लावलेली. आणि आता ती गेली शाळेत. आता ती येईल डायरेक्ट 2:30 वाजता. तिला 2 वाजता घ्यायला पुन्हा जावं लागतं. तोपर्यंत मला माझं ब्लॉग एडिटिंग किंवा दुसरा एखादा ब्लॉग करायचा असेल तर तो पण मी स्टार्ट करते, किंवा मग एखादा मेकअपचा व्हिडिओ असेल, स्किन केअर असेल, वेगळं काही माहिती असेल तर तो पण मी व्हिडिओ बनवत असते तेवढ्या वेळामध्ये, जोपर्यंत ती घरात नाही आहे तोपर्यंत. तसं मुलं घरात आल्यावरती मग थोडंफार दंगा चालू असतो, आवाज, गोंधळ, TV सगळं चालू असतं, त्यामुळे नाही जमत मग. तर आता ती गेलेली आहे आणि आता मी कपडे सुकायला राहिली होती घालायची, ती पण घालून घेते मी कपडे सुकायला. त्यानंतर मी नाश्ता करून घेणार आहे. तर माझी सगळी ऑल ओव्हर घरातली कामं सगळी करून झालेली आहे. परीला टाटा बाय बाय झालेला आहे आणि त्याच्यानंतर कपडे सुकायला घालून मी आता नाश्ता करायला बसलेले आहे. घेवड्याची शेंगाणी चपाती माझी खूप फेवरेट आहे. आणि आता तुम्ही म्हणताल की हा काय व्हिडिओ आम्हाला दाखवते, पण तसं नाही मैत्रिणींनो. आपल्याला घरामधली खूप सारी कामं असतात, बारीक मोठी, खूप सारं दिवसभर काम चालतं. काही ना काही कामं आपण सारखं दिवसभर करत राहतो आणि आपल्याला एनर्जी हवी असते. त्याच्यामुळे प्रत्येक गृहिणीनी 8च्या आतमध्ये किंवा 9च्या आतमध्ये नाश्ता हा केलाच पाहिजे. कारण नाश्ता आपल्या शरीरासाठी चांगला पण आहे आणि आपल्या हेल्थसाठी म्हणजे केलाच पाहिजे ना आपण नाश्ता. आपल्याला एनर्जी पण येते आणि चांगलं वाटतं. आपले शरीर छान राहतं. सगळ्यांची काळजी पण आपण घेऊ शकतो. आपण जर स्वतः फिट असेल ना, तर बाकीच्यांची सुद्धा आपण काळजी घेऊ शकतो आणि सगळ्यांना छान छान पदार्थ खायला पण घालू शकतो. त्याच्यामुळे आपण पण असं वेळच्या वेळेला जेवण किंवा नाश्ता हे करायलाच हवं. त्याच्यामुळे मग मी असं वेळच्या वेळेला नाश्ता, जेवण करत असते. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला माझं गुरुवारचं रुटीन? आवडलं असेल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग बाय.